एक असा किल्ला जो फक्त 200 मीटरच्या डोंगरावर उभा होता, पण त्याला जिंकणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण होतं. मोठमोठे सुलतान, तुर्रम सरदार प्रचंड सैन्य घेऊन आले, पण हा किल्ला त्यांना कधीच जिंकता आला नाही. कारण हा किल्ला तलवारीपेक्षा बुद्धीने लढायचा. पण इतिहासात एक गोष्ट कायम खरी ठरते, जिथे सूर्याप्रमाणे तेजस्वी साम्राज्य उभं राहतं, तिथे कधीतरी फितुरीचं ग्रहण लागतं. आणि एका रात्री किल्लेदारानेच गनिमांना गुप्त रस्ता दाखवला आणि अभेद्य असलेला देवगिरी किल्ला बनला दौलताबाद. नमस्कार मित्रांनो, एलोरा कैलास मंदिर पाहिल्यानंतर आम्ही थेट बस पकडली आणि उतरलो देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याला. तिकडून एंट्री करून तिकीट काढत आम्ही आलो किल्ल्याच्या आत आणि समोर दिसला हा भला मोठा महादरवाजा. हा दरवाजा मुख्य किल्ल्यापासून थोडा लांब बांधलेला आहे, कारण सपाट जागेमुळे शत्रूंचे हत्ती सहज आत घुसू शकत होते. दरवाजावर बसवलेले हे लोखंडी खिळे, त्यावर लावले जाणारे विषारी पदार्थ हे हत्तीच्या हल्ल्याला थांबवण्यासाठीच बनवले गेले होते. बाकी पुढच्या दरवाजाला कसा गनिमी कावा केलेला होता याचं उत्तम उदाहरण नक्की बघा. हे फेक दरवाजा बनवतात का माहिती आहे काय? दुश्मन हे झाला पाहिजे का रे, कन्फ्यूज झाला पाहिजे. हा पण एक फेक दरवाजा आहे. हा पण फेक दरवाजा आहे. तू बघ ना, एंट्री इथून गेली आपण, त्याला वाटणार इकडं काहीतरी आहे. हे बघ, इकडे काहीच नाही. इकडे सगळ्यांचे हे असते, फिल्डिंग असते. हा ही तोफ जंजिरावर पण आहे. हे बघ, ही तोफ जंजिरावर पण आहे. टर्निंग का दिलं तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आपण सरळ युद्धामध्ये धावत येतो किंवा हत्ती घोडे किंवा काही असेल तुमचं युद्धामध्ये, जर आपण सरळ धावत आलो तर पूर्ण एनर्जीने येतो. पण इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला टर्निंग दिले. टर्निंग यासाठी दिल्यात जेणेकरून आपली जी गती असते ती मंदावते, आणि गती मंदावली की ऑटोमॅटिकली एनर्जी आपली डाऊन होते. त्यात सेकंड रिझन. इथे आल्यानंतर हा पण एक फेक असं त्यांनी रस्ता बनवला आहे, जेणेकरून काय होतं, जर इथून आला तर पटकन हे लक्षात येतं. जवळजवळ हा 1.5 किलोमीटरचा परिसर आहे जो एकदम फेक बनवला आहे, जेणेकरून दुश्मन जर घुसला आतमध्ये तर तो पुढे जाऊन पूर्ण कन्फ्यूज होणार आणि तो फसणार तिकडे. हा एक वेगळ्या प्रकारचा गनिमी कावा. 800 वर्षापूर्वी हा किल्ला बांधला गेलेला आहे. नंतर आलेल्या लोकांनी क्रेडिट घेतलं तो वेगळा विषय. चला, शिल्प तुम्ही पाहू शकता. तुम्ही छातीला कोणी सांगू शकत नाही की हा किल्ला आम्ही बांधलाय किंवा काय. हे किल्ला कोणी बांधलाय पटकन तुम्हाला लक्षात येईल. चला, मित्रांनो, या बुरुजचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. हा बुरुज तुम्ही पाहू शकता, वरून एकदम असा गोल आकाराने लहान आहे आणि खालून जरा कव मोठा आहे. त्याच्या पाठचं कारण सांगतो. एखादा जर व्यक्ती इथे लपला, बरोबर, एखादा जर व्यक्ती इकडे लपला तर ह्याला आपण सरळ आपल्याला तो दिसत नाही गनिम कोण आहे कोण नाही, पण वरच्याला बरोबर प्रॉपर दिसतो आपण कुठे आहे ते, आणि वरचा आपल्याला डायरेक्ट मारू शकतो यामधून. हा एक वॉच टॉवर टाईप आहे, जो इथून सिग्नल देऊ शकतो की सेकंड दरवाजामधून गनिम घुसल्या किंवा काय. या प्रकारे सगळ्या गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता, हे शिल्पसुद्धा पाहू शकता समोरचे. आणि एक गोष्टची मला खंत वाटते की इथे आर्किओलॉजिकल ऑफ इंडिया किंवा जे कोणी असतील यांनी या किल्ल्याचं हे बांधकाम केलेलं आहे, म्हणजे एकंदरीत संवर्धन केलेलं आहे.
मग बाकीचे आमचे किल्ले कधी येतील मग लिस्टमध्ये? जसं प्रतापगडचा बुरुज आहे, प्रतापगडचा एक मेन बुरुज आहे जो तो पण डिमॉलिश झालेला आहे, तो पण अजून नाही हे केलेला आहे. बाकी कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज आहे, हे स्वखर्चाने गड किल्ल्यांचं संवर्धन करतात. बाकीचे कधी करतील? हा खूप मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच तसं केलं पाहिजे का? करायचं असेल तर प्लीज तुम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ह्या लोकांना टॅग करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती कळू दे की असं का. हा एक तिसरा गनिमी गावा इकडचा म्हणू शकतो आपण. वॉर स्ट्रॅटेजी कशी असते बघा तुम्ही, म्हणजे इथे आल्यानंतर पण दुश्मन कन्फ्यूज होईल, इथूनही मारा फोरत असतील ते लोक. अबे इकडे फेक दरवाजा आहे, इथे फेक दरवाजा आहे. हे बघा, इथे जर एखादा गनिमा आलाच आणि हा त्याला वाटतो इथे आहे दरवाजा, हा इथून शिरायला पाहतोय, पण हा शिरल्यानंतर हा सरळ येतो इकडे. म्हणजे बघा, हा येतो डायरेक्ट बाहेर. हा फेक दरवाजा आहे. जसं मगाशी आपण तिथे बघितलं ना देवळी ती, त्या प्रकारेच हा पण एक प्रकारचा फेक दरवाजा आहे. इथे उभे असलेले गनिम सपासप आपल्याला बाण किंवा सगळ्या गोष्टींनी आपल्याला कापाकापी करतील, किंवा इथे एखादे 2 गनिम उभे असतील ते आपल्याला मारतील. सो मित्रांनो, पाहिलं, ह्याला म्हणतात वॉर स्ट्रॅटेजी आणि एक सिक्युरिटी सिस्टम. हे प्रत्येक किल्ल्यामध्ये आपल्याला फारसं दिसत नाही, पण हा किल्ला काही वेगळाच होता. पुढे आल्यावर डाव्या बाजूला दिसते ही सरस्वती बावडी. त्या काळी ही पाण्याची मुख्य स्रोत होती. नंतर मलिक अंबरने यामध्ये काही बदल केले. आजही या बावडीकडे पाहिलं की त्या काळाच्या इंजिनिअरिंगची कल्पना येते. आणि आता समोर दिसते ही भव्य चांद मिनार. तुम्ही अनेक मिनार पाहिल्या असतील, पण ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची उंच मिनार मानली जाते. ही त्या काळी वॉच टॉवर म्हणून वापरली जात असे. आजूबाजूला भारत माता मंदिर, जैन मंदिर व इतर हिंदू मंदिरे सुद्धा आपल्याला दिसतात. यादवांनी इथे किती मोठं साम्राज्य उभं केलं होतं हे प्रत्येक दगड सांगतो. मित्रांनो, या किल्ल्याचा इतिहास हा असा आहे. देवगिरी किल्ला 11व्या शतकात यादव राजा भिल्लम पाचवे यांनी हा किल्ला बांधला. त्यावेळी या किल्ल्याचं नाव होतं देवगिरी, म्हणजे देवांचं डोंगर. यादव साम्राज्याची ही राजधानी व्यापार, संपत्ती आणि सामर्थ्यामुळे संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाला. पण संपत्ती जिथे असते तिथे शत्रूंची नजर लागतेच. सन 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर आक्रमण केलं. राजा रामचंद्र यादव यांचा पराभव झाला आणि देवगिरी दिल्ली सल्तनतीच्या प्रभावाखाली गेले. नंतर मोहम्मद बिन तुगलकने देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद ठेवलं आणि राजधानी दिल्लीहून इथे हलवली. पण हा निर्णय इतका फसला की काही वर्षातच राजधानी पुन्हा दिल्लीला न्यायला लागली. इतिहासात यापेक्षा मोठी फजिती कदाचित नोंदली गेली असेल. पुढे दिसतो हा भव्य बुरुज आणि ह्याच्यावर ठेवली होती ही प्रसिद्ध मेंढा तोफ. जवळपास 20 फूट लांब आणि पंचधातूपासून बनवलेली ही तोफ आणि तिचा मारा इतका जबरदस्त होता की शत्रू सैन्य पुढे यायचंच नाही. विशेष म्हणजे ही तोफ 360 डिग्री मध्ये फिरवता येत होती. म्हणून हा बुरुज किल्ल्याच्या सर्वात महत्वाचा भाग मानला जायचा. आता सुरू होतो देवगिरी किल्ल्याचा सर्वात धोकादायक भाग, हा पूल. आज तो लोखंडी आहे, पण पूर्वी तो चामड्याच्या दोऱ्यांपासून बनवलेला होता. एका वेळी फक्त 2 माणसं जाऊ शकतील इतकीच जागा. शत्रू येताना दिसले की किल्ल्यावरचे सैनिक दोऱ्या सोडून द्यायचे.
आणि शत्रू थेट खाली 70 फूट खोल खंदकात दुश्मन पडायचे. त्या पाण्यात असायचे उपाशी मगर आणि विषारी साप. पण खरी भीती अजून बाकी होती, कारण पुढे होती ही अंधेरी गुफा. इतका काळोख की स्वतःचे हातही दिसणार नाहीत. आत गेल्यावर सैनिक पूर्ण गोंधळून जायचे. गुफेचा रस्ता गोलाकार असल्यामुळे शत्रू स्वतःच्याच सैनिकांना मारू लागायचे. आणि हे पार केलात तर पुढे यायची भूलभुलैया, ज्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नसे. एक छोटी खिडकी दिसायची आणि सूर्यप्रकाश पाहून वाटायचं आपण किल्ला जिंकलो. पण वरून अचानक उकळतं तेल, गरम पाणी शत्रूंवर ओतलं जायचं. म्हणून हा किल्ला शक्तीने जिंकणं जवळजवळ अशक्यच होतं. पण इतिहास सांगतो, जे युद्ध तलवारीने जिंकता येत नाही ते अनेकदा फितुरीने जिंकले जातात. किल्लेदाराला आमिष दाखवून गुप्त मार्ग मिळवून शेवटी हा अभेद्य देवगिरी किल्ला शत्रूंच्या ताब्यात गेला आणि देवगिरी झाला दौलताबाद. असं अनेक वेळा देवगिरी किल्ल्याने अनेक साम्राज्य पाहिले, पण आजही थाटात उभसलेला हा देवगिरी किल्ला त्या प्रत्येक गोष्टीची साक्ष देतो. ज्या मातीमध्ये आणि त्यांच्या माणसांमध्ये इमान असतो तिथे मोठ्या मोठ्या गोष्टी कधीच भेदल्या जात नाही. आणि हाच किल्ला आपल्याला हे नेहमी सांगत आहे. मित्रांनो, आजचा आमचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा इथेच संपतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ खूपच भन्नाट असणार आहे, म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या ऐतिहासिक प्रवासात. चांग भला.